मानाचे सगळे गणपती, पुण्यातील मानाचे 5 गणपती, त्याचबरोबर इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती हे सहभागी होत असतात। या विसर्जन मिरवणुकांमध्ये पुणेकरांचा मोठा उत्साह हा पाहायला मिळतो। तर पुण्यातील या विसर्जन मिरवणुका देशासाठी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही या विसर्जन मिरवणुका अगदी उत्साहाने पार पडतील। तर आता ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमधली। एकीकडे मुंबईचा राजा तर दुसरीकडे लालबागचा राजा। तर हे दोन्ही बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। त्यापूर्वी मुंबईचा राजा हा मंडपातून बाहेर पडलेला आहे। तर आता मुंबईच्या राजाची आरती झाल्यानंतर मुंबईचा राजा हा पुढे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। त्यानंतर लालबागचा राजा हा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। त्यापूर्वी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांनी या बाप्पांच्या दर्शनाला मोठी गर्दी केलेली आहे। तर एकीकडे मुंबईच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईचा राजा हा आपल्या मंडपातून बाहेर पडलेला आहे। पालिकेकडून जय्यत अशी तयारी या सगळ्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे। मुंबईचा गणेशोत्सव हा देशभरात प्रसिद्ध आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून, प्रशासनाकडून मोठी तयारी केली जाते, कारण विसर्जन मिरवणुकीला मुंबईकर मोठ्या संख्येने गर्दी करत असतात। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून। तर मुंबईतील या विसर्जन मिरवणुका ज्यासाठी प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे, वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलेला आहे। 10 दिवस हा सगळा परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता। भाविकांचा मोठी रीग या सगळ्या परिसरामध्ये लागल्याचं पाहायला मिळालं होतं। आता या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी पाहायला